निघालोय, यांची आज सुट्टी आहे तर आम्ही निघालोय सिद्धिविनायक मंदिरला. मुंबईमध्ये दादरला मंदिर आहे, फेमस मंदिर आहे. तर ब्लॉग छान राहणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला. आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आता इथून आम्ही जाणार गोरेगाव स्टेशनला. गोरेगाव स्टेशनवरून आम्हाला चर्चगेट ट्रेन पकडायची होती. तर जातानाच आम्हाला ट्रॅफिकमध्ये वेळ लागला तर यांनी मोबाईलवरून ऑनलाईन तिकीट बुक केलं, जेणेकरून तिथे आपली वेळ बचत होईल. मग आम्ही तसंच केलं. तिकीट बुक केलेलं होतं, लगेच प्लॅटफॉर्मवरती गेलो. 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला चर्चगेट ट्रेन पकडायची होती. आम्ही तिथे पोहोचलो आणि ट्रेन लागलेलीच होती, त्यामुळे पळत पळत जाऊन आम्ही ट्रेन पकडली. आणि ट्रेनमध्ये बघा आज थोडी गर्दी कमी आहे. आम्हाला बसायला जागा नव्हती मिळाली सुरुवातीला, पण गर्दी कमी आहे. सकाळी ऑफिस टाईम आणि संध्याकाळी जेव्हा ऑफिस सुटतं तेव्हा खूप लोकलला गर्दी असते भयंकर. पण आज म्हणजे दुपारी निघालो होतो त्यामुळे गर्दी कमी होती. आम्ही डोअरच्या इथेच थांबलो, कारण बसायला जागा पण नव्हती आणि डोअरच्या इथे हवा लागते तर चांगलं वाटतं, नाही तर आतमध्ये खूप गरमी लागते. मग थोडा वेळ असंच मी उभे राहिले. अंधेरी स्टेशनपर्यंत मला उभं राहायला लागलं. अंधेरी स्टेशनला मला जागा खाली झाली, मग मी तिथे जाऊन बसले. हे पहा अंधेरी स्टेशन. अंधेरीला ट्रेन अर्धी तर रिकामीच झाली होती, खाली झाली होती जागा. मग आम्ही दोघे पण बसलो, कारण अर्धा पाऊण तास लागतो दादरला पोहोचायला आणि तिथून पुढे पण मला म्हणजे खूप फिरायचं होतं. लाईनमध्ये थांबावं लागणार होतं मंदिरात. मग आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला. ब्रिज क्रॉस करून म्हणजे ब्रिज चढून गेल्यानंतर 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून वेस्ट साईडला जावं लागतं. मग आम्ही वेस्टला आलो. वेस्टला आलात ना की तिथून मार्केटच सुरू होतं. तरी आज मार्केट नव्हतं, कारण पोलिसांची गाडी होती, त्यांनी बसून दिलं नव्हतं. नाहीतर इथे भाजी मार्केट सर्व. आता संध्याकाळी इथून चालायला पण जागा नसते, इतकी गर्दी असते. मार्केट म्हणजे पूर्ण बसलेले असतात सगळे लोक मार्केट, कपडे वगैरे सगळं घेऊन, आणि खरेदी करणारे पण खूप असतात. तर हे बघा दुकाने स्टार्ट झाली, इथून सर्व काही इकडे मिळतं. मग आता आम्हाला मंदिरात जायचं होतं. शॉपिंग आम्ही नंतर करणार होतो, त्यामुळे आम्ही तिकडेच जायला निघालो. पुढे फुल मार्केट आहे, तिथे फुल मार्केटच्या इथूनच सिद्धिविनायकला टॅक्सी मिळतात. सिद्धिविनायक मंदिर म्हणजे प्रभादेवीला आहे सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवीला टॅक्सी भेटते तिथून. मी पहिल्यांदा पण एकदा आले सिद्धिविनायक मंदिरात, तेव्हा संकष्टी होती. मी माझ्या मैत्रिणीसोबत गेले होते. तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो ऑफिसवरून गेल्यानंतर. हे बघा हे फुल मार्केट आहे सर्व. तर तेव्हा गेलो होतो, त्यामुळे मला खूप वेळ लागला होता. तेव्हा लाईनमध्ये संकष्टी असल्यामुळे खूप गर्दी होती. या सर्व टॅक्स्या लागलेल्या आहेत. इथे आम्ही विचारलं की ही लाईन तिकडेच जाण्याची आहे का, तर ते बोलले हो. मग आम्ही लाईनमध्ये थांबलो. जास्त काही वेळ लागत नाही, कारण खूप साऱ्या टॅक्सी असतात आणि 4-5 सीटा घेतात, त्यामुळे पटपट म्हणजे होऊन जातं, जास्त काही वेळ लागत नाही. मी पहिल्यांदा आले होते तेव्हा 10 रुपये तिकीट होतं टॅक्सीला, आता 13 रुपये केलेलं आहे त्यांनी. तर हे पहा ह्या आंटी कसा गजरा माळत होत्या. मला ते बघून म्हणजे भारी वाटलं की एकाच हाताने त्या कशा त्या धाग्यामध्ये फुलं ओवत होत्या, म्हणून मी ते कॅप्चर केलं. प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी कला असते. तर असं आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि आता निघालो मंदिराकडे जायला. तर इथून टॅक्सीने 5 ते 10 मिनिट लागतात. चालत पण जाऊ शकतो, जास्त पण लांब नाही आहे, पण ऊन होतो खूप, त्यामुळे आम्ही टॅक्सीच घेतली, टॅक्सीनेच निघालो होतो. तर असं मी पहिल्यांदा आले होते तेव्हा संकष्टीमुळे खूप वेळ लागला होता. मला घरी जायला 10:30 वाजले होते रात्रीचे. इतकं म्हणजे गर्दी असते संकष्टीला. मंगळवारी आणि संकष्टी खूप गर्दी असते. तर आज आम्ही अदर डे दिवशी निघालो होतो, शुक्रवारी, त्यामुळे बघू आता किती गर्दी पाहायला मिळते. हे बघा पोहोचलो आम्ही मंदिराच्या इथे. हे आहे सिद्धिविनायक मंदिर, मी झूम करून दाखवलं आहे. पोहोचल्यानंतर इथून तर सुरुवात झाली होती गर्दीची. चप्पल स्टँडला चप्पल काढल्या सुरुवातीला, आणि नंतर इथं चेक इनसाठी पण लाईन असते, लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी. तर लेडीजची तर काही मोठी लाईन नव्हती, पण जेंट्सची खूप मोठी लाईन होती, त्यामुळे यांना लाईनमध्ये थांबावं लागलं. आणि त्यांच्यासाठी मी पण साईडला थांबले, कारण हे बोलले की दोघं सोबतच जाऊ आतमध्ये, थोडा वेळ थांब. मग मी एका साईडला येऊन थांबले आणि तोपर्यंत मी गेले नारळ आणि गणपती बाप्पांसाठी दुर्वा घ्यायला. मग मी नारळ आणि दुर्वा घेतला. हार काही मी घेतलाच नाही, फक्त नारळ आणि दुर्वाच घेतले. बाप्पांना
म्हणजे काहीच आपण कोण आहोत ना देवाला देणारे, फक्त त्यांना फूल आणि दुर्वाच प्रिय आहेत. पण नारळ पण एक फळ आहे म्हणून ते पण घेतलं. आणि मग असं मी तेवढंच घेतलं आणि मी निघाले दर्शनासाठी. मग पुढे यांचा नंबर थोडा पुढे आलेला, त्यामुळे मी आतमध्ये गेले, माझं चेक इन केलं. आणि नंतर हे बघा गणपती बाप्पांचं मेन मंदिर, ते मग त्यांची वाट पाहत होते, हे अजून आले नव्हते, त्यामुळे मीही ते तरी बऱ्यापैकी आज गर्दी कमीच होती, जास्त काही रश नव्हतं. मग हे आल्यानंतर आम्ही दोघी निघालो आतमध्ये जायला. हे मंदिर खूप फेमस मंदिर आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत बघा. कोण कोण या मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेले मला कमेंटमध्ये सांगा. हे किती मोठं मंदिर आहे, खूप छान वाटतं इथं, म्हणजे पीसफुल वाटतं एकदम, खूप छान वाटतं. पॉझिटिव्हिटी बोलतात ना, कोणत्याही मंदिरात जावा एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात ते येतात. मग असं आम्ही चाललो. इकडे पण आहेत स्टॉल, सर्व मिळतं, हार वगैरे. नंतर बाप्पांची छोटी छोटी मूर्ती गाडीमध्ये लावण्यासाठी हे सर्व जे काही तोरण वगैरे सगळं मिळतं. हे सर्व बघत बघत आम्ही आलो लाईनमध्ये जायला. तर याच्या आधी मी दुसऱ्या गेटने दर्शन घेतलं होतं, पण यावेळेस मी 17 नंबरच्या गेटला आले होते दर्शन घ्यायला. हे काय मला माहीतच नव्हतं हे लाईनसाठी कसं बनवलं आहे. तर नशीब सावली होती, जास्त काही ऊन वगैरे लागलं नाही, त्यामुळे बरं वाटलं. आणि जास्त गरमी पण नव्हती, हवा वगैरे येत होती झाडं असल्यामुळे. तर तसेही त्यांनी चांगले फॅसिलिटी ठेवलेत. पुढे गेल्यानंतर इथे कूलर फॅन पण आहे कुठे कुठे, त्यामुळे जास्त एवढी काही गरमी होत नाही, बऱ्यापैकी चांगलं वाटतं. तर हे बघा, हे बाप्पांची मूर्ती, उजव्या सोंडेची बाप्पांची मूर्ती. तर पुढे मेन मंदिर आहे, पण इथे पण मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर आम्ही पाया पडलो इथे. आणि हे सर्व मी पहिल्यांदाच बघत होते. तर बघत बघत आम्ही लाईनमध्ये पुढे चाललो होतो. सिद्धिविनायकची मूर्ती ही पाषाणाची आहे, याची सोंड उजव्या बाजूला आहे. या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीचे हे स्वरूप अत्यंत मनमोहक, प्रसन्नता देणारे आणि मनाला शांतीदायक असेच आहे. सिद्धिविनायकाच्या केवळ दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी सर्व भाविकांची मान्यता आहे. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत. कोणत्याही जाती धर्मपंथांच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो. तर हे असं खूप जुनं मंदिर आहे. 1801 साली लक्ष्मण विठू पाटील यांनी आणि त्यांच्या पत्नीने हे मंदिर बांधलं होतं. गणपती बाप्पांची स्वयंभू मूर्ती आहे इथे. स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झाली होती झाडाच्या फांदीतून ही मूर्ती. आणि नंतर त्या दोघांनी म्हणजे पती पत्नीने, त्यांना मूल नव्हतं आणि बाप्पाने ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलं अशी मान्यता आहे. हे पण मला म्हणजे मी माहिती घेतली आणि ते तुम्हाला सांगते. तर खूप छान मंदिरात वाटलं, खूप छान दर्शन झालं. आज माझं खूपच जवळून दर्शन मला मिळालं होतं, बाप्पांच्या चरणाशी मस्तक टेकवायला मिळालं, त्यामुळे मी खूप आनंदी होते. तर असं सर्वांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू अशी बाप्पाला प्रार्थना. तुम्ही पण दर्शन घ्या. थोडीशीच मूर्तीची झलक दिसते, कारण मोबाईल अलाउड नाही आहे तिथे, त्यामुळे लांबूनच कॅप्चर केलं होतं जेवढं घेता येईल तेवढं. तर असं दर्शन आमचं चांगलं झालं. आणि नंतर आम्ही बाहेर आलो आणि आमच्या गाडीमध्ये लावण्यासाठी इथे काही मिळतंय का असं हे बघत होते, पण त्यांना काही तिथे आवडलंच नाही, कारण जे आहे आधी पण आहे आमच्या गाडीमध्ये लावलेलं, त्यामुळे काही घेतलं नाही. पण खूप छान छान वस्तू होत्या इथं पण घेण्यासारख्या. मी तर कंटाळले होते, 2.5 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो, त्यामुळे माझा चेहरा बघा कसा झालाय, खूप कंटाळले होते. असंच थकवा येतो जास्त वेळ हे केलं की. आणि असंच आमचं दर्शन खूप छान झालं. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंट लाईक करून सांगा. आणि मी नवीन आहे तर मला अजून व्लॉग घ्यायला एवढं जमत नाही, मला पण माहिती आहे, तर सपोर्ट करा. कुठे चूक येत असेल तर समजून घ्या. आणि याच्या पुढचा व्लॉग दुसऱ्या पार्टमध्ये मी नंतर बनवणार आहे, कारण हा व्लॉग मोठा होईल. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.